हाय फ्रेंड, व्हेरी गुड मॉर्निंग. आता मी सध्या माझ्या मुलाच्या शाळेत गेलो होतो. तिथं त्याला चॅट जी पी टी हा विषय म्हणजे मोबाईलवर चॅट जी पी टी कसं वापरायचं हे शिकवत होते. आता चॅट जी पी टीमध्ये काय आहे, आपण जे बोलाल त्याचे सोल्युशन ती आपल्याला सांगते. समजा आता मी असं विचारलं की आता मला 26 जानेवारीचा प्रोजेक्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये मी काय करू शकतो. मग चॅट जी पी टी आपल्याला ऑप्शन देते. मग तुम्ही आपल्या झेंडा तयार करू शकता. त्याच्यानंतर आपल्या देशभक्तीपर गीतं काहीतरी तुम्ही लिहू शकता. मग ते कुठून लिहू शकता की चॅट जी पी टी तुम्हाला ऑप्शन देते, मी त्याच्यासाठी तुम्हाला तयार करून देऊ का. हां, मग आपले मुलं काय म्हणतात, हां मला तयार करून दे. म्हणजे आता हा विषय काय झाला आहे, टेक्नॉलॉजीला मी नाव नाही ठेवते, पण विषय काय आहे की या चॅट जी पी टीनी काय केलं आहे मुलांना, की त्यांचं जे डोकं जे चालतं आहे समजा, ते त्याच्यानुसार चालतं आहे. एकदम रोबोटिक ते डायरेक्ट काही प्रश्न तिला विचारतात. म्हणजे ते शाळेमध्ये शिकवलं जातं आहे की चॅट जी पी टी ही टेक्नॉलॉजी काय आहे, आणि ती आपली नाही, ती अमेरिकेची. अमेरिकेने काय केलं आहे, आता भारत महासत्ता होत चालली आहे, 4th लार्जेस्ट इकॉनॉमिकल पूर्ण पृथ्वीवर. तर मग आता यांना मागे कसं करायचं, वेस्टर्न सगळे देश जे असतील ते. तर मग त्याच्यामध्ये आता माझा मुलगासुद्धा मी पाहिलं, 2-4-8 दिवस झाले मी बघतो आहे. मोबाईल घेतला की हे चॅट जी पी टी मला असं करायचं आहे, लगेच चॅट जी पी टी त्याला उत्तर दे, तू असं कर. एकदम इझी वे. मॅथमॅटिकल म्हणा, सायंटिक म्हणा, मराठीचा अभ्याससुद्धा चॅट जी पी टी सांगते. अरे काय करावं भाऊ. अरे आमच्या टायमाला तर असं नव्हतं. आता आम्ही समजा दिवाळी आली, मकर संक्रांत आली, दसरा आला, तर एक छोटासा पेपर घ्यायचो व्हाईट कलरचा. मग त्याच्यावरती आम्ही काहीतरी लिहायचो, हॅपी मकर संक्रांत, हॅपी दिवाळी, हॅपी दसरा. मग ते आपला दात घासाचा ब्रश घेतला, त्याच्याने त्या कलरला बुडवायचं आणि त्याचे उडवायचे, त्याच्यावर थेंब 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 मस्तपैकी एकदम, म्हणजे ते ग्रीटिंग कार्ड आपण तयार करत होतो. पण आताच्या पोरांना तसं काहीच नाही. डायरेक्ट चॅट जी पी टीला विचारायचं, ओके. पण हा ड्रॉबॅक काय, आता आपले सगळ्यांचे पोरं रोबोटिक होत चालले. रोबोटिक डायरेक्ट. येत्या जास्त म्हणणार नाही, 2-4-8-10 महिने, 15 महिने, 20 महिने असं काही विषय नाही. आता ए आय मोड, बापरे. ए आय मोड म्हणजे काय, फोटो टाका, तुमचा निर्जीव फोटो सजीव होऊन जातो. सजीव डायरेक्ट डान्स करताना एकदम. मग त्याच्यानंतर तुम्ही वाघ तुमच्यासोबत आहे, कुत्रा तुमच्यासोबत आहे. अरे बापरे. म्हणजे पोरांच्या, आपल्या लहान पोरांच्या दृष्टिकोनाने एकदम अयोग्य गोष्ट आहे. जे मराठी मीडियमला असतील, इंग्लिश मीडियमला असतील, सेमी इंग्लिशला असतील, समजा त्यांच्या पालकांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या संस्कृतीकरता किंवा त्यांच्या विकासाकरता ह्या अयोग्य आहेत. जेवढा तो त्याचा स्वतःचा बुद्धिमत्तेचा वापर करील, बरोबर, आणि तेवढ्या त्या गोष्टी तयार करेल. आता 26 जानेवारी येते. आता कालचाच प्रश्न, रात्री माझ्या पोरांनी मोबाईल घेतला आणि चॅट जी पी टीला विचारतो, हाय चॅट जी पी टी, मुझे अभी 26 जनवरी को एक ग्रीटिंग कार्ड तैयार करना है बोले. चॅट जी पी टीने पट 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 एक 10-15-20 ऑप्शन देऊन टाकले. पप्पा हे करायचं म्हणे आपल्याला. हे करायचं म्हणजे काय, मग मार्केटमध्ये जायचं, हा पेपर घ्यायचा, मग ते कलर घ्यायचे, मग ते स्टार घ्यायचे, त्याच्यावर लावायचे, मग तो एक फ्लॅग घ्यायचा, मग त्याच्यावर चिटकवायचा, सगळ्या अशा गोष्टी. पण मी त्याला काय म्हटलं, बेटा चॅट जी पी टीला विचारण्यापेक्षा जर तुझ्या डोक्यात काय आहे ते एक सोपं साधं एकदम सिम्पल, तुझा त्याच्यात नंबर नाही आला तरी चालेल, काही हरकत नाही, पण तू तुझं डोकं वापरलं. आणि हेच डोकं चॅट जी पी टीपेक्षा, रोबोटिकपेक्षा हे फार मोठं आहे. म्हणजे काय, तुम्ही आत्मनिर्भर आहेत, दुसऱ्यावर नाही. एवढंच मला समजवायचं फक्त. जे आता ह्या ए आय मोड चालू आहे, चॅट जी पी टी चालू आहे, याच्यापासून आपल्या लहान मुलांना दूर ठेवा. मी माझ्या घरात अनुभवलं म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे. प्लीज. थँक्यू.